कल्याणमध्ये झालेल्या डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती. शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक करण्यात आलेली आहे. डॉक्टरांना मारहाण करणं म्हात्रेंना भोवलेलं आहे. रमेश म्हात्रेंसह इतर 3 जणही अटकेत आहेत. इतर 3 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर आज रमेश म्हात्रे यांना कोर्टामध्ये हजर केले जाईल. डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई होणार असा इशारा कालच श्रीकांत शिंदे यांनी दिलेला होता. आणि आता रमेश म्हात्रे यांना अटक झालेली आहे. आज त्यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. तर भाजपच्या कुठल्याही इतर नेत्यांनी जे काही असतील राज्यमंत्री नाही तर कुणीतरी येऊन संवाद साधायला पाहिजे होता, पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाने इथं दुसरं काहीच झालेलं नाही. हे दुर्दैवी आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि पोलिसांना परत एकदा नागरिक म्हणून आणि विरोधातला एक कार्यकर्ता म्हणून, विरोधी पक्षातला एक आमदार म्हणून, की आज संध्याकाळपर्यंत त्या माणसाला पकडलं पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि आमची ही मागणी त्याची ढिंड काढता आली तर नक्कीच काढली पाहिजे. नर्स असो, मेडिकल स्टाफ असो, हे आपण पाहिलं असेल, ही गुंडगर्दी ही भाजपची आणि मिंदे टोळीची ही सगळीकडे झालेली आहे. ह्या रमेश म्हात्रेला एवढीच हिंमत असेल तर जाऊन राम मंदिर जे लुटतायत त्यांना असा हात उचलून दाखवावा, त्यांच्यावर हात उचलून दाखवा. उज्जैनची जी भूमी लुटलेली आहे त्यांच्यावर हात उचलून दाखवावा. पण डॉक्टर्स आणि महिला पुरुष कुठचेही डॉक्टर्स असो, नर्सेस असो, ह्यांच्यावरची गुंडगर्दी ही महाराष्ट्र सहन करणार नाही. डॉक्टर्स देखील सहन करणार नाही. आणि मला वाटतं ह्याचं चाप उत्तर मिळेलच. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नगरसेवकाला नुसतं अटक नाही तर बरखास्त करून ह्याची परेड काढली पाहिजे डोंबिवलीमध्ये. नाहीतर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही.